आपल्याला सलामीची जोडी तुम्ही पाहता या सत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ करत असताना चांगला टच मध्ये आहे प्रेम पाटील विथ अतिश मागे थोडस आपल्याला सलामवीर बनून चेंजेस पाहायला मिळतोय आणि बदल करणं सुद्धा कालाची गरज आहे मग क्षेत्र कुठलाही असू द्या आणि तेच बदल मात्र सलामीवीरांमध्ये आपण पाहिलं षटकाला सुरुवात करून गोलंदाज निलेश एक लेजेंड गोलंदाज वरप टीमचा आपण पाहतोय आणि स्ट्रायकिंग एंडला असेल बॅटर प्रेम पाटील नॉन स्ट्राइक एंडला आहेत अतिश मागे पहिल्या षटक पॉवर प्लेचा असेल एक लॉंग ऑफला खेळाडू तुम्ही पाहू शकाल अतिशय रूपाने आहेत तर त्यानंतर तुम्ही डीप मिड विकेटला खेळाडू पाहू शकाल पहिला चेंडू इथे मात्र या ठिकाणी शेफल होत असताना ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न बाटला केस करून चेंडू एस्टॅच्या पाठीमागे जातोय टिपला जाईल आणि पहिल्या चेंडूवर लागतोय धनेश टीमला हा मोठा धक्का प्रेम पाटीलच्या रूपाने खराब सुरुवात कारण ऑफस्टिकचा चेंडू तुम्ही ऑन साइडला जर मात्र खेचून मारत असाल तर मित्र म्हणे की भरपूर खराब शॉट सिलेक्शन हा चेंडू तुम्ही जर कदाचित इनफिल्डच्या डोक्यावर स्क्वेअर ऑफ द विकेट जर खेळला असता तर टायमिंग चांगलं होऊ शकलं असतं परंतु या ठिकाणी चुकीचा अनुमान चुकीचा या ठिकाणी शॉट सिलेक्शन पाहिलं प्रेम पाटीलच्या रूपाने आणि त्याचमुळे मात्र बाटला कट लागल्यानंतर एसटी रक्षकाने मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने हा झेल त्यांनी समाप्त केला पहिल्या चेंडूवर मात्र गडी प्राप्त करते गोलंदाज निलेश भरपूर वेगवान चेंडू होता आणि त्या मात्र वेगाला मात्र ठिकाणी बॅटर प्रेम पाटील ओळखू शकला नाही न्यू बॅटर तुम्ही पाहू शकाल अक्षय पाटीलला प्रमोट केला आहे ज्या अक्षय पाटीलने काल एक कीर्तिमान रचला तब्बल 23 वर्षानंतर त्याच्या बॅट मधून एखाद्या स्पर्धेमध्ये एक मोठी इनिंग्स आपल्याला खालीच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आणि तोच बॅटर आता मात्र अक्षय पाटील वन डाऊनला मात्र आपल्या संघाला सावरण्यासाठी आपण पाहतोय क्षमता आहे टॅलेंट सुद्धा त्याच्याकडे भरपूर आहे परंतु त्या टॅलेंटचा मात्र तो व्यवस्थित वापर करत नाही परंतु हा प्लॅटफॉर्म त्यासाठी मात्र खूप मोठा आहे कारण त्याला संधी मिळते वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आणि त्या संधीचं सोनं करेल का पाहूया इथे मात्र फुलटॉस चेंडू मात्र या ठिकाणी अलॉंग द कार्पेट ट्रॅव्हल झाला आहे डीप लॉंग ऑफला सेन्सिबल क्रिकेट कारण त्याला ठाऊक आहे की एक गडी आपण स्वस्तात गमावला आहे इथे मात्र आपल्या संघाला सावरायचं आहे मात्र या ठिकाणी त्याचप्रमाणे पहिला चेंडू मात्र परफेक्टली मिडल केलं आणि एक धाव इथे त्याने मात्र या ठिकाणी आपलं खातं उघडलं आणि संघाचा सुद्धा मात्र अकाउंट ओपन करतोय पुन्हा एकदा मात्र फटका तर त्या दिशेने पाहतोय परंतु हा फटका अतिशय माध्यमातून पाहायला मिळाला दोन्ही फलंदाजांनी आता मात्र स्वतःचे अकाउंट इथे ओपन केले आणि संघाची धावसंख्या आता मात्र सिंगलच्या मदतीने पुढे जाईल ती म्हणजे एक गडी बाद 2 आजच्या दिवसातील ही तिसरी लढत पाहतोय प्रत्येक दिवशी आम्ही 2 संघ सुपर 8 मध्ये मात्र क्वालिफाय या ठिकाणी करत आहोत इथे मात्र जागा बनवली आणि मात्र फटका इथे पाहिला तर हुक करण्याचा प्रयत्न होता डीप फाईन लेग आणि लॉंग लेगच्या दिशेने परंतु टायमिंग मात्र बरोबर जुळला नाही असं वाटतं की बॅटच्या मात्र वरच्या भागाला जाऊन चेंडू स्पर्श झाला आणि त्याचमुळे मात्र परफेक्टली कनेक्शन मात्र तिथे झाला नाही त्याच अनुषंगाने मात्र चेंडूला मात्र या ठिकाणी वेग मिळाला नाही थोडा वेळ चेंडू हवेत होता परंतु शॉर्ट फायलिंगच्या क्षेत्राशी जोपर्यंत चेंडू जाऊन गॅदरिंग करतोय तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा सिंगल धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत 4 चेंडू निलेशने हाताळली चांगली लेन त्याच्याकडे आतापर्यंत आपण पाहिलेले आहे चूक टप्पा त्याने आतापर्यंत पिक केला आहे कारण प्रत्येक चेंडूवर आता मात्र सिंगल धाव तो मात्र खर्च करतोय इथे मात्र पहा पुन्हा एकदा अतिश थोडी सफल झाले होते ऑन साइडच मात्र खेळण्याचा मानस इथे मात्र करतायत डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु इष्टवर निशाणा साधू शकला नाही चेंडू आला डॉट आतापर्यंत कुठेतरी फलंदाज शांत ठेवण्यामध्ये यश आलेलं आहे ते म्हणजे गोलंदाज निलेशला अनुभव काय असतो ते त्यांनी अनुभव मात्र या ठिकाणी प्रस्थापित केलं दाखवण्याचा प्रयत्न केला हो इथे मात्र शॉर्ट फुल परंतु पुन्हा मात्र या ठिकाणी टायमिंग बरोबर जुळला नाही शॉर्ट मिडविकेटला मात्र चेंडूला जाऊपर्यंत अडवेल क्षेत्ररक्षक तोपर्यंत शेवटच्या चेंडूवर आली एक धाव आणि पहिल्या षटकाची समाप्ती एक सफल षटकाची समाप्ती पॉवर प्लेच्या षटकामध्ये निलेशने इथे मात्र समाप्त केली धाबा त्यांनी खर्च केला फक्त 4 गडी बाद केला 1 प्रेम पाटीलच्या रूपाने येणाऱ्या बॅटरमध्ये तुम्ही पाहू शकाल राज पाटील आहेत चांगल्या टच मध्ये आहे काही कारणास्तव अंकलेश पाटील महेंद्र पाटीलची मात्र अनुपस्थिती आहे परंतु जे काही खेळाडू इन मध्ये आहेत त्यांच्यावर मात्र पूर्णपणे जिम्मेदारी असेल युवा बॅटर विनीत धुमाल चांगला टच मध्ये आहे त्याच्याकडे सुद्धा मात्र भरपूर अपेक्षा असतील परंतु ह्या जोडीवर मात्र भरपूर साऱ्या अपेक्षा असणार आहेत
किमान तुम्हाला 40+ जो आकडा आहे तो मात्र इथून मात्र डोळ्यासमोर ठेवावा लागेल। या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल, वरप टीमला तुम्हाला प्रेशर पण टाकायचं असेल तर मात्र इथून तुम्हाला धाबांचा वेग थोडासा मात्र वाढवावा लागेल। क्षमता पण तर पाहिजे दोन्ही बॅटरकडे आहे, कारण मोठमोठे फटके केल्यासाठी आतिश मागेला सुद्धा मात्र ओळखला जातोय। त्यानंतर अक्षय पाटील सुद्धा मात्र त्यांनी एक मोठी इनिंग साकारली कालच्या दिवसामध्ये आणि तिथून त्याचा नक्कीच कॉन्फिडन्स वाढलेला आहे। त्याच्याकडे सुद्धा भरपूर अपेक्षा आहेत, परंतु अपेक्षा ठेवून मात्र चालणार नाही। तशा प्रकारचा खेळ तुम्हाला इथे मात्र सादर करावा लागेल। न्यू गोलंदाज दुसऱ्या षटकात सुरुवात करेल अब्बा। 20 मिनिटांचा वेळ आहे। बरं टीम तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे। या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमचा डाव जो आहे तो समाप्त करायचा आहे। या ठिकाणी आज भरपूर क्रीडा रसिकांची आपल्याला या ठिकाणी संख्या पाहायला मिळते। सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। पहिल्याच्या फुलटॉस आहे, ऑन साइडला ड्राइव्ह केला, मिड विकेट आणि या स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू फरार होईल। पहिला दमदार फटका तिच्या बॅट मध्ये पाहायला मिळतोय। 4 धाबांसाठी हा चौकार। फुलटॉस चेंडू होता, परंतु हवं तसं टायमिंग साधू शकला नाही आतिश, कारण पहिले तर थोडीशी मिसफील्ड झाली 2 क्षेत्ररक्षकांमध्ये आणि त्याचमुळे चेंडू मात्र सीमरेषेच्या पलीकडे निघून गेला। परंतु धाबा कशा येतात हे महत्त्वाचं नाहीये, धाबा येणं आता मात्र कुठेतरी गरजेचं आहे, ते म्हणजे गणेश 11 कुकसे संघाला पहिला चौकार पाहिला आपण आणि या चौकार साह्याने 8 धाबांवर आता मात्र धावसंख्या पुढे जात असताना आणि चांगली सुरुवात केली आहे या ओव्हरची, कारण पहिल्या चेंडूचा चौकार जर एखादा बॅटर इथे मात्र प्रस्थापित करत असेल तर मात्र त्याचा कॉन्फिडन्स जो आहे तो नक्कीच उच्च लेवलला जात असतो। चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका चेंडू हवेत आहे, परंतु कुठल्या प्रकारचे मात्र नुकसान होणार नाही। जोपर्यंत सेफ लँड होईल दुसऱ्या धावेचा मात्र घातकी निर्णय आणि या ठिकाणी डायरेक्ट हिट जर झाला असतं तर कदाचित चित्र भरपूर काही वेगळं असतं, परंतु कुठेतरी नशिबाची साथ पात्र अतिशच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचमुळे मात्र या 2 धावा त्याने भरपूर वेगाने पूर्ण केल्या। पहा भरपूर लांब होती अतिश आणि जर किंगची सुद्धा चेंडू जर इष्टांना स्पर्श झाला असता तर मात्र अतिशला मात्र माघारी परतावं लागलं असतं। काय टेलिकास्ट पाहतोय आपण ओम साई मूवीजच्या माध्यमातून, जबरदस्त कौतुक करावं तेवढं कमी। सिद्धेश पाटील आहेत, त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम इथे सज्ज आहे। इथे मात्र पुन्हा आता स्लोअर वन चेंडू पिक केला आहे, गॅप पोझिशन ट्रॅव्हल होईल, चुकीचा जजमेंट चुकीचा अनुमान आणि एका टप्प्याच्या साहाय्याने डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळाडूच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होतोय। 4 धाबांसाठी हा येतोय चौकार। संघ भारी गाजवली त्याने मैदाने सारी, हे आयोजन केलंय सगळ्यात भारी, आता या संघाची लयच न्यारी। ऑफस्टिकचा शीट खेचून मारला आणि गॅप सिलेक्शन चांगलं इथे मात्र निवडली ती म्हणजे बॅटर आतिश मागेने क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, परंतु त्यांना मात्र चेंडू अडवण्याची संधी सुद्धा मात्र उपलब्ध झाली नाही, कारण त्यांच्या आवाकाच्या बाहेर मात्र चेंडूने मात्र ठिकाणी उचली घेतली आणि त्याचमुळे मात्र हा दुसरा चौकार पाहतोय आपण पहिल्या डाबामध्ये कुकसे संघाच्या। धावसंख्या डबल फिगर्स मध्ये आता जात असताना ती म्हणजे 1 गडी बाद 14 च्या धाबांचा वेग वाढवणं गरजेचं। त्या धाबा आता मात्र या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात। अजून काही धाबा येतील या ठिकाणी, लोअर फुटा चेंडू आहे, परंतु ज्या फटक्यांसाठी कदाचित अतिशला मात्र ओळखला जातोय तशा प्रकारचे मात्र परफेक्टली मिडलिंग होत नाहीये। तिथे मात्र तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र या ठिकाणी पाहू शकाल नक्की एक्झॅक्टली घडलं काय आणि आता मात्र बॅटर अक्षय पाटीलला माघारी जावं लागेल। लागतो दुसरा धक्का गणेश 11 कुकसे संघाला। कुठेतरी विकेट सॅक्रिफाइस केली इथे मात्र अक्षय पाटील नाही, कारण नवीन बॅटर तुम्ही पाहू शकाल राज पाटील आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय, कारण अक्षय पहिल्या चेंडूपासून थोडासा सास पडत होता आणि त्याचमुळे मात्र त्यांनी विकेट्स इथे मात्र फेकली आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, कारण ज्यावेळी आपण ग्रामीण भागामध्ये स्पर्धा पाहतो त्यावेळी 11 खेळाडू असतात, परंतु त्या 11 खेळाडूच्या पाठीमागे पूर्ण गाव असतो, कारण गावाचा सन्मान गावाचा अभिमान वाढवण्यासाठी आपण एखाद्या स्पर्धेमध्ये सहभाग होत असतो आणि तेच कार्य इथे मात्र अक्षय पाटीलने केले। ओव्हर पिच उडवला, चेंडू हवेत आहे, अंतर प्राप्त करेल का? यस इट इज गॉन। पहिला विकेट आतिश मागेच्या बॅटमधून 6 धाबांसाठी हा येतोय षटकार।
त्यांच्या क्लोज जाऊन मात्र फटका त्यांनी एक्झिक्यूट केला. असं वाटलं ज्यावेळी त्यांनी फटका मिडलिंग केलं असं वाटलं की मात्र त्यांनी फोटोशूट साठी मात्र ही पोज दिली आहे, कारण स्वतः एक चांगला फोटोग्राफर आहे, त्याला ठाऊक आहे पोज कशा प्रकारे द्यायची आहे. तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकाल अगदी विकेटच्या जवळ जाऊन मात्र त्यांनी शॉट पिक केलं आणि परफेक्टली टायमिंग वॉट शॉट. पहिला विकेट साधाबासाठी पाहायला मिळाला आणि धावसंख्या आता मात्र भरपूर वेगाने या ओव्हर मध्ये मात्र या ठिकाणी येत असताना 2 गडी बाद धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 22. अजूनही मात्र दुसरं षटक प्रगतीपथावर एक चेंडू अजून शिल्लक आहे, म्हणजे या ओव्हरमध्ये आतापर्यंत अबाने 18 धावा खर्च केलेल्या आहेत. इथे मात्र हा चेंडू सुरेख आहे. शेवटचा चेंडू मात्र इथे सुरेख पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला. कुठल्याही प्रकारचा चेंडू बॅट मध्ये मात्र संपर्क झाला नाही. ड्रिंक्स ब्रेकची इथे मात्र पंचांनी मागणी केलेली आहे. तर मी विनंती करतो आयोजकांना की आपण पाणी घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. थोडासा वेळ आहे तर आपण संधी देऊया आपण डीजे रोहितला आणि एक सुंदर सॉन्ग साइड सॉन्ग त्याच्या माध्यमातून आपण ऐकूया. तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या अवतीभोवती मात्र प्रेक्षक आणि प्रेक्षकच आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण जसजशी स्पर्धा जवळ येत चालली आहे तसं मात्र क्रीडा रसिकांची संख्या तुम्हाला मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळत आहे. सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतोय. जाऊया आता मात्र आपण पुन्हा एकदा मॅच कडे लक्ष केंद्रित करूया. ड्रिंक्स ब्रेक इथे मात्र समाप्त झाला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तर धावसंख्या होती 22 गडी गमावले आतापर्यंत. धनेश टीमने 2 अजूनही 12 चेंडूचा खेळ तुम्ही पाहणार आहात. राज पाटील आहेत खेळपट्टीवर आणि त्यानंतर अतिश मागे चांगली बॅटिंग करत असताना आपल्या संघासाठी आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळालेला आहे आणि त्याच्या बॅट मध्ये आतापर्यंत धावा आलेल्या आहेत त्या म्हणजे 20. षटकाला सुरुवात करेल गोलंदाज अवी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ने इथे मात्र परफेक्टली मात्र ठिकाणी या चेंडूला मिडल करू शकला नाही राज पाटील. 1 धाव कंप्लीट झाली आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकाल कुठेतरी ओव्हरथ्रोच्या रूपाने मात्र सुद्धा 1 धाव इथे मात्र पाहायला मिळू शकेल. म्हणजे इथे 1 धाव होती तिथे 2 धावा इथे मात्र कन्वर्ट केल्या. हे क्रिकेट आहे, कारण क्रिकेटच्या माध्यमातून प्रत्येक धाव ही फार इम्पॉर्टंट असते आणि या स्पर्धेचा नियम आहे जर सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर असेल पंचांचा लेग बायचा इशारा अवांतर धाव इथे मात्र पाहायला मिळाली. या पुढची मॅच तुम्ही पाहणार आहात. तुम्ही संघाला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. आरसीसी राया बी विरुद्ध आई एकविरा स्पोर्ट भादाणे. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस केला जाणार आहे, तर दोन्ही कॅप्टनने मात्र टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. अवी पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. हो इथे मात्र बॅटच्या रडार मध्ये आणि राज पाटीलचा स्ट्रॉंग झोन आहे. काय जबरदस्त फटका इथे मध्ये त्याने एक्झिक्यूट केला आणि अगदी चिंचोली गावामध्ये चेंडूला पाठवलं. 7 धावांचा षटकार. दुहेरी असते, कारण त्याच्या खांद्यावर जबाबदारी पाहिली तर भरपूर मोठी असते, कारण की खेळाडू आहे, की मॅन आहे संघाचा, आधारस्तंभ आहे आपल्या संघाचा आणि मात्र त्याच्या बॅट मधून मात्र हा आपल्याला जबरदस्त फटका पाहायला मिळाला. या फटक्यांसाठी मात्र या खेळाडूला ओळखला जातोय. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा एक वेगळी छाप सोडली आहे. आता मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू आहे, हुक केला आणि चेंडूला पाठवलाय डीप फाईन लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा पाहायला मिळेल. 4 धावांचा चौकार.
चेंडूच्या मिरिटवर इथे मात्र बॅटिंग सुरू आहे आणि त्याचमुळे आता आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाज यशस्वी होत असताना धावसंख्या पाहू शकाल तुम्ही भरपूर वेगाने, ज्याप्रमाणे एखाद्या रुलावर बुलेट ट्रेन वेगाने पळते त्याच अनुषंगाने मात्र हा धाव फलक इथे मात्र धावफलकावर वेगाने पुढे जात असताना 34 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. काय सुरुवात केली होती पहिल्या ओव्हरमध्ये निलेशने 4 धावा खर्च करत एक गडी पॉवर प्ले मध्ये मात्र त्यांनी प्राप्त केल्या होत्या. परंतु त्यानंतर बॅटिंग करणारा संघाने अर्थात धनेश लेवन कुचे संघाने दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र आबाचा खरबूज समाचार घेतला. 18 धावा त्याला मात्र या ठिकाणी जोडल्या आणि त्यानंतर आता अवीला सुद्धा मात्र या ठिकाणी थोडा स्ट्रगल करताना आपण पाहतोय, कारण अवीने 3 चेंडू आतापर्यंत लिगली हाताळले आणि त्या 3 चेंडूवर आतापर्यंत त्यांनी 12 धावा खर्च केल्या आणि त्याच पुढे पाहतोय की आता थोडस चांगल्या पोझिशन मध्ये आपल्याला बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय धनेश लेवन संघ कुकसे. 4 षटकांचा हा सामना, नंतर तुम्ही पुढील सामना पाहणार आहात एकविरा स्पोर्ट भादानी विरुद्ध आरसीसी राया बी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. तर एकविरा भादानी टीम इथे मात्र सज्ज झालेली आहे. इथे मात्र चांगला चेंडू आपण पाहतोय, कारण या अगोदर आपण जर पाहिलं तर राऊंड ओव्हर द विकेटने आला होता गुलाब अभी, परंतु आता राऊंड द विकेटने आल्यानंतर थोडंसं चेंडू पडल्यानंतर कोण तयार झाला आणि पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने मात्र त्याला टर्न मिळालं आणि त्याचमुळे पाहतोय की राज या चेंडूवर मात्र बीट होताना पाहिलं आपण. इथे मात्र हा ट्रेकर पुन्हा एकदा हुक केलाय, वेकेंड एरिया आहे, चेंडू थांबणार नाही आणि निघून जातो या लॉंग लेगच्या दिशेने. एका टप्प्याच्या साहाय्याने 4 धावांसाठी हा येतोय चौकार. देवा आणि आता मात्र अभि म्हणत असेल की हे देवा नक्की घडते तरी काय मैदानाच्या आतमध्ये, कारण ज्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी फलंदाज आता मात्र मोठ्या फटक्यामध्ये डील करतायत, कारण सिंगल कमी पाहायला मिळालेले आहेत परंतु जास्त संख्या आपण जर पाहिली चौकारांची आपल्याला जास्त पाहायला मिळाली. म्हणजे आतापर्यंत 4 चौकार या डावामध्ये आपण पाहिले, 2 षटकार पाहिले आणि धावसंख्या आता मात्र पोहोचते ती म्हणजे 38 या धावसंख्येवर. अजूनही मात्र पाहिलं तर एकूण 7 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे पहिल्या डावाचा आपण जर विचार केला तर. आणि तुम्ही मात्र राज पाटील अतिश मागे खेळपट्टीवर सज्ज आहेत, म्हणजे कुठेतरी हा प्लस पॉइंट असेल तो म्हणजे धनेश लेवन कुचे संघासाठी. शेवटचा चेंडू या ओव्हर मधील गोलंदाज अबी हाताले इथे मात्र सरळ बॅट लॉक करण्याचा प्रयत्न केला होता परंतु या ठिकाणी मिस टायमिंग फटका चेंडू हवेत स्वतः गोलंदाज अबी चेंडू खाली मात्र या ठिकाणी थोडासा सास पडला, असं एक संधी निर्माण झाली होती झेल टिपण्यासाठी परंतु सुरक्षित हाताची जोडी मात्र पाहायला मिळाली नाही. आणि शेवटच्या चेंडूवर 1 धाव इथे मात्र दोन्ही बॅटरने पूर्ण केली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 13च्या अच्छी रनरेटनं धावसंख्या पाहायला मिळते ते म्हणजे 2 गडी बाद 39 धावा. या ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं तर अभिनय घेऊन धावा खर्च केल्या 17. प्लीज जो भगवा कलरचा जो पडदा आहे त्याला कोणीही पकडू नका, कारण तो नुसता पडदा नाही तर आपला महाराष्ट्राची शान आहे मित्रांनो. तर प्लीज त्याच्यावर कोणी बसण्याचा सुद्धा प्रयत्न करू नका, त्याला पकडण्याचा सुद्धा मात्र कोणी प्रयत्न करू नका. शेवटचा षटकाचा खेळ तुम्ही पाहणार आहात, स्लॉक षटकाचा खेळ आणि स्लॉक षटकामध्ये गोलंदाज आता मात्र या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल वरप टीमच्या माध्यमातून अनिल. वेलकम मनोज कडू, तुमचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम विजू गीते. 17 मध्ये पाहिलं तर भरपूर चांगल्या टच मध्ये आहे तो म्हणजे एकविरा स्पोर्ट भादानी संघ आणि सलग 7 दिवस ते प्रत्येक स्पर्धेमध्ये मात्र आपला सहभाग नोंदवत आहेत. नॉन स्टॉप क्रिकेट सध्याच्या घडीला ते खेळताय. इथे मात्र हाफ ट्रॅकर शॉर्ट रन पोल जबरदस्त फटका आणि चेंडूला मात्र या ठिकाणी पाठवलाय डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून आणि आता मात्र पंचाचा इशारा पाहायला मिळेल, हा येतोय षटकार. पाहायला मिळालं, उंची सुद्धा जास्त मिळाली आणि अंतर सुद्धा मात्र चांगलं मिळालं. आजचे बर्थडे बॉय मिस्टर उमेश जाधव आणि त्याच्या सोबतीला आहेत मिस्टर विवेक दिवाणी.
त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. आपलं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो. आणि इथे मात्र मोठी विकेट्स प्राप्त केली गोलंदाज अनिलने. राज पाटीलला मात्र माघारी जावं लागतो. धनेश 11 कुचे संघाला हा तिसरा धक्का. परंतु जे कार्य राज पाटीलला करायचं होतं त्यांनी मात्र चांगल्या पद्धतीने केलं. 2 षटकार 2 चौकार सहाय्याने 21 धाबांचं आपल्या संघाला योगदान दिलं. डीजे वर लागणारा हा तिसरा धक्का. न्यू बॅटर तुम्ही पाहू शकाल. येतो एक करण पाटील. करण अर्जुन आएंगे. अर्जुन तर नाहीये परंतु करण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. अजून पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ तुम्हाला पहिल्या डावामध्ये पाहायला मिळेल. आणि करण पाटील कशा प्रकारचा खेळ इथे प्रस्थापित करतो. इथे मात्र पहिल्या चेंडू मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी फलंदाज बीट झाले. इच्छेचे बीट झाले आणि त्यानंतर चेंडू मात्र ट्रॅबल झाला आहे. तो म्हणजे नॉन स्टॉप सीमेरेषेकडे. जोपर्यंत चेंडू फील्ड करतील फेक करतील तोपर्यंत 3 धावा इथे मात्र फलंदाजाने पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगला समन्वय पाहायला मिळाला. आता मात्र स्ट्राईकला असतील आतिश. करणने मात्र पहिल्या चेंडूवर खातं मात्र या ठिकाणी उघडलं 3 धाबेने. धावसंख्या 48 वर मात्र पोहोचते. हो इथे मात्र या ठिकाणी 2 माइंड शॉट पाहतो आपण आतिशच्या माध्यमातून. चेंडू हवेत होता आणि मात्र पुन्हा एकदा झेल ड्रॉप इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. आतिशला मात्र जीवनदान मिळतोय आणि मात्र झेल ड्रॉप झाल्यानंतर पुन्हा एकदा 2 धावा इथे मात्र फलंदाजाने पूर्ण केल्या. तर नाणेफेकीसाठी यायचं आहे. भादरे संघाचा कर्णधार इथे पोहोचलेला आहे. तर आरसीसी राया बी संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण सुद्धा लगेचच नाणेफेकीसाठी स्वर्गीय वनिताताई सदाशिव मोरे टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. 50 अप 50 धावा स्कोर कार्ड वरती. इथे मात्र चांगल्या चेंडूची फेकी एज हँड टेकन. चौथा हादरा लागत असताना धनेश 11 कुचे संघाला अतिशय मागेच्या रूपाने. क्रिकेट संघ भारी गाजवली त्याने मैदाने सारी. हे आयोजन केलंय सगळ्यात भारी आता या संघाची लयच न्यारी. हे रणझुंजारी या खेळाडूंचा वाटे साऱ्यांना अभिमान. हे रणझुंजारी या खेळाडूंचा वाटे साऱ्यांना अभिमान. चांगली इनिंग इथे मात्र अतिशय मागेने पेश केली. 11 चेंडू त्याने फेस केल्याने मात्र 11 चेंडू मध्ये त्याच्या बॅटमध्ये 22 धाबा आपल्याला पाहायला मिळाल्या. नवीन बॅटर तुम्ही पाहू शकाल विनीत धुमाल. जसं की आपण पाहिजे स्थिर आहे ते म्हणजे 50 धाबा. एक चांगली धावसंख्या इथे मात्र उभी केलेली आहे ते म्हणजे धनेश कुचे संघाने. विनीत धुमालने काय जबरदस्त बॅटिंग बाबुगावच्या मैदानावर केली होती. अतिशय सुंदर शॉट सिलेक्शन त्याच्याकडे आहेत. आणि या ठिकाणी पहा विनाशकाली विपरीत बुद्धी काम म्हटली जाते त्याचा प्रात्यक्षिक उदाहरण आपल्याला इथे पाहायला मिळते. कारण पहिला चेंडू तुम्ही फेस करता आणि या डाबातील शेवटचा चेंडू होता आणि त्याच्यावर रिव्हर्स केलं कुठेतरी चुकीची शॉट सिलेक्शन तिथे पाहायला मिळाली विनीत कडनं. आणि 22च्या रूपाने मात्र पंचांच्या माध्यमातून एक धाव आपल्याला शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळाली. धावसंख्या इथे मात्र पाहिली तर पहिल्या डाबाचा खेळ समाप्त झाला. 51 धाबा गडी गमावले धनेश 11 कुचे संघाने. 4 सामना जिंकायचा असेल तर वरप टीमला येणाऱ्या 4 षटकांमध्ये 52 धाबांचा इथे पाठलाग करावा लागेल. तो पाठलाग कशा रीतीने होईल की धनेश 11 कुचे संघाच्या माध्यमातून धाबाचा संरक्षण केला जाईल तोपर्यंत आपण पुढील सामन्याची नाणेफेकी या ठिकाणी करणार आहोत. टीम असतील आई एकविरा स्पोर्ट भादाने विरुद्ध आरसीसी राया बी. तर दोन्ही संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. तर आपण लगेचच नाणेफेकी या ठिकाणी करून घेणार आहोत. उपस्थित मान्यवरांचे शुभ असते आपण टॉस करूया. सन्माननीय बालारामजी चौधरी आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण या 2 संघादरम्यान नाणेफेकी करूया. चांगली मॅच होईल त्यात काही शंका नाही. एका बाजूला असतील पडगा परिसरातील अर्थात पीटीसी मधील दादा संघ म्हणजे एकविरा स्पोर्ट भादाणे आणि या टिटवाला विभागातील मात्र पाहिलं तर ह्या संघाने मात्र एक वेगळी छाप सोडली आहे ती म्हणजे आरसीसी राया बी.
अशा या दोन संघामध्ये तुम्हाला ही नाणेफेकी पाहायला मिळणार आहे। बालरामजी चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करतोय। हा सामना सुद्धा 4 षटकांचाच असेल। दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी टॉस ची ते मात्र उडवला जातो आणि नाणेफेकी लागलेली आहे ती म्हणजे आरसीसी राया 20 संघाच्या बाजूने आणि त्याच टॉस विनिंग कॅप्टनला आपण हा शीतपेय देतो। मिस्टर सागर दलवी स्पॉन्सर हा शीतपेय आणि या राया टीम आपण लगेचच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे। शतरंज स्वीकारला आहे आणि या बॅटिंग साठी मात्र इन्व्हाइट केलेला आहे तो म्हणजे एकविरा स्पोर्ट भात आणि संघाला। तुम्ही पाहू शकाल आमचा हा मुख्य व्यासपीठ अनेक मान्यवर या व्यासपीठावर आपण पाहतोय। या स्पर्धेच्या माध्यमातून आनंद घेण्यासाठी आलेले आहेत। त्यानंतर तुम्ही पाहू शकाल आधारस्तंभ ज्यांनी खरोखरच या स्पर्धेसाठी आम्हाला तब्बल 1 लाख रुपयाचे धनादेश दिलेले आहेत। सन्माननीय जगन्नाथजी उर्फ अप्पा शिंदे साहेब यांचा तुम्ही कटआउट पाहू शकाल। अध्यक्ष दी महाराष्ट्र राज्य केमिस्ट आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला भरपूर चांगलं बोलाचं सहकार्य आणि त्याचप्रमाणे ज्यांचं या स्पर्धेवर ज्या आयोजकांच्या डोक्यावर हात आहे ते आमचे सन्माननीय सदाशिवजी मोरे साहेबांनी सुद्धा मात्र कालच्या दिवसामध्ये इथे हजेरी लावली होती। त्यांचं सुद्धा मात्र भरपूर चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत। त्यानंतर तुम्ही पाहू शकाल अतिशय सुंदर या भव्य दिव्य ट्रॉफीज आणि या ट्रॉफी जिंकण्यासाठी मात्र तब्बल 40 संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे। आणि त्यानंतर तुम्ही इलेक्ट्रिक बाईक पाहू शकाल। मॅन ऑफ द टुर्नामेंट साठी मात्र ही बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणार आहे। आणि सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर सध्या या रँक मध्ये मावळी स्पोर्ट आपल्या संघाचा सागर फुलोरे रँक करतोय, कारण आतापर्यंत त्याच्या बॅट मध्ये आपल्याला पाहिला 95 धावा आणि तब्बल त्याने गोलंदाजी करत असताना गडी टिपले 3। तर थोडा वेळ आहे तर आपण काही सन्मान आहेत ते आपण करून घेणार आहोत। सन्माननीय आमचे ड्राय फ्रूट स्पॉन्सर कृष्णाजी मोरे आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया। आणि मी या सन्मान करण्यासाठी राजू मोरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे। चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी पहा मित्रांनो। कुठलाही कार्यक्रम किंवा कुठलीही स्पर्धा जर असेल तर कोणाच्या सहकार्याशिवाय ती स्पर्धा किंवा तो कार्यक्रम आपण सक्सेस करू शकत नाही। आणि त्याचमुळे या स्पर्धेसाठी मात्र भरपूर मान्यवरांनी भरपूर चांगल्या व्यक्तींनी या आयोजकांना चांगला सहकार्य केलेला आहे आणि त्यांचा आपण सन्मान या व्यासपीठावर करतोय। धन्यवाद कृष्णाजी मोरे। असंच तुमचा प्रेम या आयोजकांवर राहील अशी आम्ही आशा बाळगतो। तर जाऊया आपण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये। 4 षटकामध्ये टार्गेट आहे 52 धावांचं आणि तो 52 धावांचा टार्गेट मात्र या ठिकाणी कशा रीती पूर्ण करतील वरप संघाचे एक फलंदाज दरम्यान तेजेश भालेकर यांचे इथे शुभागमन दिलेलं आहे। विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन असताना आपण नभायचं आहे। पहिल्या चेंडूवर एज लागली होती परंतु शॉट थर्डमॅन लागचे पाटीलने केली आहे चूक आणि जीवनदान मिळतोय फलंदाज विकासला। अनिल आणि विकास हे सलामीवीर आहेत आणि अनिलचा मात्र सेल ड्रॉप केला, कारण अनिल पाले तर सध्याच्या घडीला मात्र भरपूर चांगल्या टच मध्ये आहे। अनेक स्पर्धेमध्ये मोठमोठे त्यांनी इनिंग्स साकारलेले आहेत आणि त्याच बॅटरला मात्र या ठिकाणी जीवनदान देणं कुठेतरी मी म्हणेन की आपल्या स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे। इथे मात्र पुन्हा एकदा मात्र बागपूरला जाऊन इनसाइड आउटचा फटका केला होता परंतु कटल्यानंतर चेंडू ट्रॅव्हल झाला बागपूर पॉइंटला। तिथे क्षेत्ररक्षक आहे क्रिश पाटील, चांगलं क्षेत्ररक्षक त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाला आणि दोन्ही बॅटरने आता मात्र आपलं वैयक्तिक खातं उघडलेलं आहे। राज पाटील ज्याने प्रमाणे अतिशय चांगली बॅटिंग केली, आपल्या संघाला 21 धावांचं योगदान दिलं होतं, तोच केला होता। मात्र गोलंदाजाची जबाबदारी ते मात्र स्वीकारताना या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 2 क्षेत्ररक्षक तुम्ही डीप मध्ये पाहू शकाल। वाडिश लॉंगॉनला आहेत प्रेम पाटील, एक क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला। थोडस रनवे मध्ये चुकतोय आणि त्याचमुळे पंचांचा मात्र डेड बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय।
प्रत्येक दिवशी तुम्हाला नवीन 10 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. चांगला नियोजन पाहतोय आपण, कारण प्रत्येक दिवशी 2 संघ क्वालिफाय करतायत आणि अतिशय जबरदस्त खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक संघाने सादर केला. इथे मात्र बॅकफुटला गेला, ज्या खेळाडूचा झेल ड्रॉप केला आणि त्याच फलंदाजाच्या बॅटमध्ये हा दर्जेदार फटका पाहतोय डीप लॉंग ऑफच्या दिशेने. एका टप्प्याच्या साहाय्याने 4 धावांसाठी हा चौकार. सुंदर असं वाटतं की पाहतच राहावं अशा चांगल्या दर्जाचा हा फटका अनिलने मात्र अडीने एक्झिक्यूट केला. पुन्हा एकदा मात्र तशाच प्रकारचा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे आणि आपल्या करिअर मधील हा पहिला झेल क्रिश पाटीलने समाप्त केला आणि खरोखर हा झेल क्रिश पाटील कधीही विसरू शकणार नाही. लागतोय वरप टीमला हा पहिला धक्का अनिलच्या रूपाने. चांगलं कमबॅक करून दाखवलं, कारण खचून गेला नाही राज पाटील. कारण राजला स्वतःवर विश्वास आहे की मी पहिल्या चेंडूवर नक्कीच अक्षय पाटील त्याला साथ दिली नाही, परंतु क्रिश पाटील माझी साथ सोडणार नाही त्याला ठाऊक होतं. आणि काय जबरदस्त झेल तिथे त्याने मात्र पकडला आणि मोठी विकेटच्या पहिल्याच ओव्हर मध्ये प्राप्त करत असताना आपल्या संघासाठी 6 या धावसंख्येवर लागणारा पहिला धक्का. नवीन बॅटर तुम्ही पाहू शकाल, 1 डाऊन पोझिशनला येतोय उमेश. नक्कीच आज सुद्धा मात्र या ठिकाणी थोडक्यात बर्थडे सेलिब्रेशन सुद्धा केलं जाणार आहे. आमचे बर्थडे बॉय आहेत आजच्या दिवसाचे उमेश जाधव आणि विवेक दिवाने. त्यांचा नक्कीच आपण बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत आणि बर्थडे सेलिब्रेशन झाल्यानंतर सायंकाळच्या सत्रामध्ये त्यांच्याकडनं नक्कीच एक छोटीशी का होईना पार्टीची नक्कीच अरेंजमेंट केली जाणार आहे. लेफ्टी अँड राईटी कॉम्बिनेशन पाहतो किलपट्टीवर, कारण उमेश आहे डावकुऱ्या हाताचा फलंदाज. इथे मात्र पुन्हा चेंडू हवेत खेळलाय, परंतु वाईटिश मिडऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक मात्र चेंडूचा पाठलाग करतील तोपर्यंत उमेशला संधी होती 2 धावा पूर्ण करण्यासाठी आणि त्या 2 धावा त्यांनी सहजपणे पूर्ण केल्या आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजे 8 या धावसंख्येवर. 52 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे आणि या पहिला पॉवर प्लेचा षटक आपण जर पाहिलं तर आतापर्यंत कुठेतरी थोडंसं वर्चस्व आपल्याला धनेश 11 कुची संघाचं पाहायला मिळतंय. कारण अनिल सारख्या बॅटरला मात्र स्वस्तात त्यांनी माघारी पाठवलं. अर्थात गोलंदाज राज पाटीलने त्यांनी आपल्या संघाला 5 धावांचं योगदान दिलं आणि आता मात्र विकास आणि उमेशची जोडी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते. हो इथे मात्र ओरपी चेंडू ऑनसाला उडवलाय, वेकेंट एरिया आहे. जोपर्यंत प्रेम पाटील चेंडूचा पाठलाग करेल तोपर्यंत मात्र वाईटिश लॉंगरला मात्र या ठिकाणी 2 धावा मात्र पूर्ण केल्या होत्या. तिसरे धावेचा प्रयत्न, दोन्ही गाड्या एकाच रुलावर, ऍक्सिडेंट होतोय आणि लागतोय दुसरा धक्का धावच्या स्वरूपात वरप या संघाला. एकवीर आईचं हे गाणं डीजे रोहितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि आज खरोखर डीजे रोहितचं मी कौतुक करेन की चांगल्या मूड मध्ये आहे, कारण त्याला रात्री एक गुड न्यूज मिळाली आहे आणि त्याच तो खूप हॅपी आहे. तर नक्कीच आपण जर एखादा एक्सप्रेस हायवेवर जातो त्यावेळी मध्ये मध्ये नक्कीच एक वाक्य असतो, अतिघाई संकटात नाही, आणि ते दृश्य इथे मात्र पाहायला मिळालं. अतिशय सहजपणे 2 धाबा कंप्लीट झाल्या होत्या, परंतु कुठेतरी तिसऱ्या धाब्याची एक लालच म्हणताना की बुरी बात आहे आणि तीच गोष्ट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्या तिसऱ्या धाब्याच्या प्रयत्नामध्ये मात्र उमेश हा फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाला. चांगले बॅटिंग करत होता, चांगले चेंडू तो मिडल करत होता, कॉन्फिडन्स त्याचं नक्कीच वाढलेलं होतं, परंतु इनिंग्स तो मात्र या ठिकाणी मोठी खेळू शकला नाही, ती इनिंग्स तो फॉरवर्ड करू शकला नाही. आणि
निराश पावलाने मात्र तो माघारी परतला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी आता मात्र 42 ची आवश्यकता असेल आणि षटकाला सुरुवात करेल आता मात्र दुसऱ्या जादूगर पंकज पाटील. आता मात्र आपण जर अस्किंग रन रेट जर पाहिलं आपण तर थोडंसं वाढत असताना आणि इथून मात्र विकासला आणि अब्बाला आपल्या संघाला मात्र नक्कीच सावरावं लागेल. आपल्या गावाचा विकास करायचा असेल तर विकासला मात्र या ठिकाणी मोठी इनिंग्स इथे मात्र खेळावी लागेल. परंतु पंकज पाटील ती इनिंग खेळण्यासाठी मात्र तशा प्रकारच्या चेंडूच्या हातांनी करेल का की ज्याप्रमाणे पहिल्या ओव्हरमध्ये राज पाटील प्रतिस्पर्धी संघावर दडपण टाकलं तोच दडपण या दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का पाहूया या दुसऱ्या ओव्हरच्या खेळामध्ये. चांगला केला आज पहिल्या सामन्यापासून पाहतो की प्रत्येक मॅच ही शेवटच्या टप्प्यापर्यंत एक चुरशी पाहायला मिळते आणि अशाच मॅचेस क्रीडा रसिकांना पाहायला आवडत असतात. राज पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मात्र षटकाला सुरुवात करेल. पहिला चेंडू खराब आहे फुल टॉस परंतु एलिव्हेशन मात्र बरोबर झालं नाही कारण विकास असं वाटतं की मात्र कुठेतरी शॉर्ट पिचचा मात्र चेंडूचा त्याने वेट केला असेल आणि त्याचप्रमाणे थोडासा निराश आहे. झपकन फुल टॉस चेंडू आला टायमिंग तो साधू शकला नाही आणि बॅटिंग करणाऱ्या संघाने इथे रिव्ह्यू घेतला आहे भीमरसाठी. ओके तर प्रत्येक संघाला पर इनिंग 1 रिव्ह्यू आहे फक्त ओनली भीमरसाठी. आमचे कंट्रोल रूम मध्ये पाहू शकाल तिसरे पंच सुद्धा सज्ज आहेत. फेअर डिलिव्हरी आहे. योग्य निर्णय पंतांच्या माध्यमातून आणि मात्र आता मात्र या इनिंग्स मध्ये वरप टीमला रिव्ह्यूची मात्र संधी मिळणार नाही कारण रिव्ह्यू त्यांनी मात्र गमावलेला आहे. तर पहिल्या चेंडूवर आली एक धाव धावसंख्या डबल फिगर मध्ये आपण पाहतोय 1-1-11 11 धावा 17 चेंडू मध्ये आता जिंकण्यासाठी 41 ची आवश्यकता आहे ते म्हणजे वरप संघाला. इथे मात्र लिडिंग एज चेंडू आबे स्वतः गोलंदाज पंकज पाटील चेंडू वाली गिरकी घेतोय आणि टिपला झेल लागतोय तिसरा धक्का वरप टीमला. बागफुटला आता मात्र या सामन्यामध्ये जात असताना वरप संघ. काय जबरदस्त चेंडूची फेकी पाहायला मिळाली आपल्याला आणि तुम्ही रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल कशा रीतीने मात्र हा गडी प्राप्त केला पंकज पाटीलने. थोडस बॅकअप हँड चेंडू पण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर थोडा टर्न मिळाला आणि त्यानंतर थोडा दुरून फटका इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटर अबाने आणि त्याचमुळे मात्र फटका तो परपले बिल्डिंग करू शकला नाही. इथे मात्र अजून एक चेंडू पाहतोय चांगल्या पद्धतीने हाताळलाय कारण कुक्षे गावाला हे 2 लेग स्पिनर लाभलेले आहेत ते म्हणजे पंकज पाटील आणि भूषण पाटील. गावदेवी वरप संघ तुम्ही पाहू शकाल थोडस आता मात्र संकटामध्ये सापडलेला आहे. संकटातून बाहेर काढायचं असेल तर आता मात्र विकास आणि मनीषला चांगली इनिंग इथे मात्र खेळावी लागेल कारण असिंग रन रेट इथे मात्र या ठिकाणी वाढत चालला आहे कारण जसं डॉट चेंडू इथे मात्र येईल त्यानंतर जसं सिंगल तुम्ही धाबा जोडण्याचा प्रयत्न कराल तर तसं मात्र तुम्हाला प्रत्येक ओव्हर मागे मात्र जी सरासरी आहे ती मात्र आपल्याला वाढताना पाहायला मिळेल. चेंडू शिल्लक आहेत आता मात्र 16 आणि धाबांची आवश्यकता आहे आता मात्र 40 15ला 40 आवश्यकता आहे. 15 चेंडू आणि 40 धाबांची गरज कारण आतापर्यंत 3 डिगल चेंडू पंकज पाटील हाताळले 2 धाबा त्यांनी खर्च केला एक गडी बाद केला. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवायचं होतं परंतु प्रॉपर कंडिशन झालं नाही. चेंडूला मात्र ठिकाणी पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला मात्र ठिकाणी पकडला जातो या भूषण पाटीलच्या माध्यमातून. चांगली फेक होते एक धाव इथे मात्र पाहायला मिळते दुसरी धाव सुद्धा मात्र कन्वर्ट केली. सिंगल डबलने आता मात्र काही सिद्ध होणार नाही. मोठे फटक्यांची मात्र कुठेतरी आवश्यकता आहे कारण चेंडूची संख्या आता मात्र हळूहळू कमी होत चाललेली आहे. धाव संख्या आता मात्र पाहिली तर धावांची संख्या थोडीशी आपल्याला जास्त पाहायला मिळते परंतु इथून सुद्धा मात्र गावदेवी वरप टीम कमबॅक करू शकते. एखाद दुसरा मोठा जर फटका जर आला तर मात्र फलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढेल आणि त्या कॉन्फिडन्स मध्ये मात्र एखादी इनिंग्स मात्र तो बॅटर चांगली खेळू शकेल आणि त्याचीच आता मात्र अत्यंत गरज आहे ती म्हणजे गावदेवी वरप संघाला. पंकज पाटील पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. हो इथे मात्र यश पाहायला मिळाली आणि त्यानंतर काय सुंदर झेल आज क्रिश पाटील मात्र धबधबा पाहायला मिळतोय. दुसरा झेल या स्पर्धेच्या माध्यमातून टिपतोय लागतोय गावदेवी वरप टीमला हा चौथा धक्का.
नक्कीच या खेळाडूकडनं काहीतरी शिकणं गरजेचं आहे ते म्हणजे अक्षय पाटीलला. पहा काही दिवसांपूर्वीच मात्र क्रिश पाटीलने या संघामध्ये एंट्री केली आणि काय चांगलं क्षेत्रक्षण इथे मात्र सादर करतोय. आणि मागील 5-7 वर्षात आपण जर विचार केला तर अक्षय पाटील या संघाचा मात्र प्रतिनिधित्व करतोय. जी कामगिरी अक्षय पाटील करता आली नाही ती कामगिरी आता मात्र क्रिश पाटील करतोय. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 14 वर स्थिर आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्या होत्या 10 आणि आतापर्यंत पंकज पाटील धाबा खर्च केल्या 4, गडी बाद केले 2 आणि समीकरण तुम्ही पाहू शकाल 13 चेंडू शिल्लक आणि आता मात्र विजयासाठी 38 धाब्यांची गरज. नवीन फलंदाज तुम्ही पाहू शकाल आतिश येतोय आणि या ठिकाणी पंकज पाटीलच्या समोर तुम्ही अशा प्रकारचे फटके एक्झिक्यूट करू शकणार नाही, कारण भरपूर चतुर गोलंदाज आहे. अतिशय चांगल्या सफल षटकांची त्यांनी समाप्ती केली आणि चांगला स्पेल त्यांनी समाप्त केला. तुम्ही हा रिप्ले पहिल्यांदा पाहू शकाल. काय सुंदर चेंडूची फेकी पडल्यानंतर मात्र भरपूर कमीत कमी 1 फूट चेंडूला त्यांनी मात्र वलवलं आणि अंधाधुंद फटका बाटर अतिशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि या एका षटकामध्ये पाहिलं तर फक्त 4 धावा त्यांनी खर्च केल्या आणि समीकरण तुम्ही आता पाहू शकाल 12 चेंडू शिल्लक आणि तब्बल 38 धाबांची गरज हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी वरप टीमला. या पुढची मॅच तुम्ही पाहणार आहात आरसीसी राया बी विरुद्ध आई एकविरा स्पोर्ट भादाणे. टॉस जिंकला आहे राया संघाने. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आहे. म्हणजे या स्पर्धेच्या माध्यमातून राया गावातून 2 संघ इथे दाखल झाले होते, कारण आरसीसी राया संघ मात्र ए संघ मात्र या स्पर्धेच्या बाहेर झाला आहे. परंतु 20 संघाची पाहूया कशा प्रकारची कामगिरी असेल. नवीन गोलंदाज भूषण पाटील. मी मगाशीच उल्लेख केला होता की कुसे गावाला लाभणारे हे 2 लेग स्पिनर पंकज पाटील आणि भूषण पाटील. पंकज पाटीलने आपलं कार्य चांगल्या पद्धतीने पार पाडलं आणि आता मात्र भूषण पाटील पाहूया आपला षटक कसा प्रकारे इथे मात्र हाताळेल. तुम्ही 38 सर्कल पाहू शकाल. शॉर्ट थर्ड बॅट, शॉर्ट स्ट्रायकवर आहे. त्यानंतर शॉर्ट मिड विकेटला तुम्ही पाहू शकाल. शॉर्ट फायनलिंगला थोडंसं मात्र वाईडिश उभा केलेला आहे अक्षय पाटीलच्या रूपाने. आणि डीप मध्ये पाहिले तर डीप स्क्वेअर लेग आहे. त्यानंतर डीप मिड विकेटला तुम्ही खेळाडू पाहू शकाल. एक लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला सुद्धा एक क्षेत्ररक्षक आहे. तर अशा प्रकारची ही रणनीती भूषण पाटीलने मात्र सजवलेली आहे आपल्या ओव्हरसाठी. पहिला चेंडू फ्लायटेट, परंतु टर्न जास्त मिळाला आणि त्याचमुळे मात्र पंचांनी या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलं. इट इज वाईड आणि अतिरिक्तच्या सौजन्याने येणारी ही पहिली धाव आहे वाईडच्या स्वरूपात. काय जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजांचा मात्र या ठिकाणी आपल्याला बोलबाला पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र हलूस पुढे जाईल ती म्हणजे 15 या आकड्यावर. विकास पुन्हा खेळण्यासाठी सज्ज होतोय. हो इथे मात्र फटका हवेत खेळलाय पंकज पाटील आहे. चेंडू डीप लॉंग आपला सास पडतोय आणि त्याचमुळे मात्र त्याच्या हातातून हा झेल ड्रॉप झाला आणि विकासला मात्र या ठिकाणी जीवनदान मिळतोय. जोपर्यंत चेंडूची फेकी करेल तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या. क्रिकेटमध्ये नेहमीच म्हणतोय की पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ आणि इथून तर मात्र विकासच्या बाटमध्ये जर एका दुसरा मोठा जर फटका आला तर मात्र कुठेतरी गावदेवी वरप टीम कमबॅक करू शकेल. ज्याप्रमाणे विकासची शरीरसृष्टी आहे आणि जर एखाद्या वेळी त्याच्या बाटच्या रडारमध्ये चेंडू जर आला तर मात्र जवळ कुठे थांबू शकणार नाही. परंतु तो प्रयत्न विकासला करावा लागेल. भूषण पाटील पुन्हा एकदा. हो इथे मात्र पहा जागेवर खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पडल्यानंतर भरपूर मूव झाला आणि दुसरा अतिरिक्त चेंडू या ओव्हरच्या माध्यमातून हाताळत असताना भूषण पाटील. या ओव्हरमध्ये मात्र धाबा चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या मात्र पुढे जाते सिंगलच्या मदतीने ती म्हणजे 18 या आकड्यावर. समीकरण तुम्ही पाहू शकाल 11 चेंडू अजूनही शिल्लक. धाबांची आवश्यकता आहे ती म्हणजे 34. 11 चेंडू 34 धाबांची गरज. इथे मात्र पुन्हा मात्र टायमिंग फटका आहे. एसटीच्या पाठीमागे एसटी रक्षक आहे आतिश. मागे पकडलाय पुढे झेल आणि विकास होतोय समाप्त खेळ. धक्का क्रमांक 5. डीजे रोहित सर्वांनी पाहिलं की एसटी रक्षकाने मात्र हा झेल मैदानाच्या आतमध्ये मात्र समाप्त केला.
सॉफ्ट डिस्मिसल सेफ हँड पाहायला मिळाले आणि आता मात्र पाहिलं तर पूर्णपणे बागफुटला जात असताना मात्र गावदेवी वरप टीम या मॅच मध्ये कारण पूर्णपणे टॉप ऑर्डर त्यांची मात्र या ठिकाणी गारज झाली आणि आता मात्र मिडल ऑर्डरवर मात्र जी जबाबदारी आहे ती मात्र जबाबदारी पार पाडतील का. जबरदस्त फटका बॉटम हँडचा वापर केला आणि चेंडूला पाठवलं डीप लॉंग ऑफच्या दिशेने. पंकज पाटीलच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झालाय. 7 धावांसाठी हा येतोय षटकार. बाजी षटकार पाहिला आपण. समीकरण आता मात्र पाहिलं तर 9 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी आता मात्र 28 ची गरज. धावसंख्या एकूण सांघिक पाहिली आपण तर 24 धावा धावफलकावर. क्रिकेटचा खेळ आहे, कधीही काहीही होऊ शकतो या आणि त्याचमध्ये आपण म्हणतो की क्रिकेट खेळ हा अनिश्चितने का भरलेला आहे. इथे मात्र पुन्हा एकदा मात्र त्याला ड्राईव्ह पाहतोय. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झाला आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत प्रेम पाटील. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली परंतु फेकी संत झाली आणि त्याचमध्ये 2 धावा इथे मात्र फलंदाजाने पूर्ण केल्या. संघाची धावसंख्या 2 ने पुढे जाईल आता मात्र 26 या आकड्यावर. प्रत्येक चेंडूवर मात्र कधी सामना जिंकतोय या गावदेवी वरप टीमच्या बाजूने तर कधी सामना जिंकतोय धनेश इलेव्हन कुक्षे संघाच्या बाजूने. परंतु आतापर्यंत आपण जर थोडंसं वर्चस्व जर अनालाइज केलं तर धनेश इलेव्हन कुक्षे संघाचा आपल्याला पाहायला मिळतो. या इथे मात्र बादशाह पलवून इथे मात्र स्लॉक करण्याचा प्रयत्न, परंतु भूषण पाटील तेवढाच चतुर गोलंदाज आहे. मात्र हवी तशी संधी तो निर्माण करू देणार नाही कारण त्यांनी सुद्धा मात्र घाटघाटचा पाणी पिलेला आहे. कारण भिवंडी सिटी क्रिकेटचा विचार केला तर त्या स्पर्धेचा सुद्धा मात्र त्या खेळाचा जिकडे अनुभव आहे आणि ग्रामीण भागामध्ये ज्यावेळी तो खेळण्यासाठी जात असतो त्यावेळी मात्र त्यांनी भरपूर वर्ष कुक्षे गावाची या गोलंदाजीच्या माध्यमातून सेवा केलेली आहे आणि तो गोलंदाज आता मात्र मार्गस्थ होतोय. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू थोडासा पाठीमागे जाऊन मात्र या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न केला होता. एज पाहायला मिळाली आणि मात्र एस्टाच्या पाठीमागे मात्र हा झेल टिपला गेला आणि लागतोय हा गावदेवी वरप टीमला 6वा धक्का. तर भूषण पाटीलचा षटक इथे मात्र समाप्त झाला. त्यांनी गडी बाद केले, 2 धाबा खर्च केल्या 12 आणि कुक्षेगावचे शिवसेनेचे विभाग प्रमुख सन्माननीय रघुनाथजी सीताराम पाटील आणि कुक्षेगावचे उद्योजक सन्माननीय साईनाथ सोमनाथ पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि स्पेशली धनेश इलेव्हन कुक्षे संघाला त्यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. दोन्ही मान्यवरांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो. युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. शेवटचं षटक अतिशय मागे आता मात्र या ठिकाणी आपली या संघाची जबाबदारी स्वीकारतोय. 6 चेंडू शिल्लक आहेत, विजयासाठी 26 ची गरज. नवीन फलंदाज तुम्ही पाहू शकाल आदेश आणि निलेश. आदेशने आतापर्यंत एक षटकार लगवलेला आहे, त्यांनी चेंडू फेस केले 5. अतिशय बाद झाला षटकार मारल्यानंतर. तर हे दोन्ही फलंदाज न्यू मॅन आहेत, त्यांना मात्र नक्कीच या ठिकाणी एवढं सोपं नसेल या धाबा जोडण्याकरता, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. एखादा मोठा फटकाला तर मात्र लगेच एखाद्या विली कदाचित बॅटिंग करण्यासाठी बाजूने सामना झुकवत असतो, परंतु तशा प्रकारची फटकेबाजी मात्र या ठिकाणी आदेश आणि निलेशला करावी लागेल. पहिल्या चेंडूवर आली सिंगल धाव. आता समीकरण असेल 5 चेंडू आणि 25 ची गरज. इथे मात्र अतिशय जबरदस्त चांगल्या फॉर्म मध्ये आहे कारण बॅटिंग मध्ये त्यांनी मात्र चांगला खेळ प्रस्थापित केला. 22 धावांची एक मोठी इनिंग त्यांनी साकारली आणि आता मात्र गोलंदाजी मध्ये सुद्धा चांगला योगदान देण्याचा प्रयत्न करतोय. 4 चेंडू शिल्लक, 25 ची गरज. चार चेंडू 25 ची आवश्यकता असेल. सामना करतो बॅटर निलेश. अंदाधून फटका आणि त्याच वेळी पाहतो की चेंडू शॉट फाइंडिंगला जाऊन मात्र ठिकाणी अक्षय पाटील आता चेंडू उचलतोय. चांगलं कार्य त्याच्याकडनं पाहायला मिळालं. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली, परंतु सिंगल डबलने तुम्ही मात्र या ठिकाणी धावाचा पाठलाग करू शकणार नाही. तुम्हाला मात्र कुठेतरी
मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती आणि लगभग आता मात्र या सामन्यावर कुठेतरी विजयाचा शिक्का मोर्तब करत असताना विजयाचा जो सुगंध आहे तो आता मात्र गणेश इलेव्हन कुक्षी संघाच्या खेळाडूच्या नाकापर्यंत दरवलतोय, कारण आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे असं म्हणायला हरकत नाही. फक्त 2 चेंडू मात्र लिगरी टाकायचे आहेत या मॅच मध्ये, त्या म्हणजे गणेश इलेव्हन कुक्षी संघाला. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा उद्देश होता, परंतु टायमिंग झालं नाही. चेंडू मात्र भरपूर वेल हवेत गेला. अक्षय पाटील चेंडूचा पाठलाग करतोय, फील्ड करेल तोपर्यंत 2 धाबा इथे मात्र कंप्लीट केला. म्हणजे पराभवाचा जो अंतर आहे तो आता मात्र या ठिकाणी गावदेवी वरप संघाच्या माध्यमातून मात्र कमी केला जाऊ शकेल. आणि आता मात्र विजयासाठी 1 चेंडू शिल्लक आणि धाबांची आवश्यकता आहे ती म्हणजे 22. एकतर्फा खेळ आता मात्र आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळाला. आतिश पुन्हा एकदा आणि इथे मात्र फुलटॉस सॉक केला आहे, चेंडूला पाठवला आहे या ठिकाणी डेप स्क्वेअर आणि मिड विकेटच्या मधून 6 धाबांसाठी षटकार. चेंडू सीमेरेषे बाहेर आणि या स्पर्धेच्या बाहेर होत असताना गावदेवी वरप, हार्ड लक गावदेवी वरप अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन दिलीप शेठ पाटील, पांडुरंग शेठ पाटील अँड ऑल धनेश टीम. तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाऊया. आपण जर पाहिले तर 2 खेळाडूंनी चांगलं कार्य केलं. आतिश मागेचं मी नक्कीच नामांकन करेल, राज पाटील सुद्धा मी नक्कीच या ठिकाणी नामांकन करेल. परंतु ज्याने आपल्या कारकिर्दीमध्ये 2 झेल पकडले आणि त्याच खेळाडूची आम्ही निवड केलेली आहे आणि तो खेळाडू आहे गणेश इलेव्हन कुक्षी संघाचा क्रिश संतोष पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. तर क्रिश यायचा आपण मुख्य व्यासपीठावर अतिशय सुंदर 2 झेल त्याने पकडले.